See, we have to assume the linked list given to us is of characters. Okay, characterशी linked list आहे असं assume करा. हा आपला head pointer. Let's say characters are A, B, E, I, D. आणि आपल्याला ह्या लिंक लिस्ट मध्ये किती वॉवेल्स आलेत हे आपल्याला काउंट करायचे. करेक्ट. वॉवेल्स कुठले कुठले आहेत? A, E, I, O, U. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ते काउंट करायच्यात ना. You don't have to count each vowel separately. You have to count all vowels in together. Right? तर वॉवेल्स काउंटिंगसाठी एक काउंटर घ्या. लिंक लिस्ट ट्रॅव्हर्स करा. आपण आता हे कोड करून 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 आपल्याला लिंक लिस्ट ट्रॅव्हर्स करायचा जो कोड आहे तो थोडक्यात तुमचा लिहून लिहून पाठ होणार हातात बसणार आहे. तो लिंक लिस्ट ट्रॅव्हर्स करा आणि ट्रॅव्हर्स करताना त्यातला डेटा चेक करा. तो डेटा जर वॉवेल असेल तर काउंटर वाढवा. फॉर एक्झाम्पल आता काउंटर इनिशियली लेट्स से तुमचा काउंटर 0 आहे. ओके, हा वॉवेल सापडला जो काउंटर 1 झाला. हा वॉवेल नाहीये. नेक्स्ट हा वॉवेल आहे काउंटर 2 झाला. ओके नाही. नेक्स्ट हा वॉवेल आहे काउंटर 3 झाला. नेक्स्ट हा वॉवेल नाहीये. एंडला गेला की काउंटर जो काय आहे तो रिटर्न करा. इट्स सो सिम्पल. चला, होमवर्क केला नसेल तुम्ही तर पटापट हा कोड लिहून काढा. टेक 2 minutes अँड फिनिश इट. Okay, this is our basic program which you have done, I think, 2 days back. Structure node, create function to create linked list, display function to display linked list, and main function. Just a basic code of creating and displaying. Okay. So first of all, the change is what? We need to have character data. So we'll have to change that. Okay. So the character data is character, right? That's the only change. Rest of the things is okay. Enter data 1 instead of %d, we'll have to %c now while creating linked list. Done. And displaying also we have to say %c, otherwise it will display its ASCII values. इथं आपण चेक करून बघूयात झालाय का नाही प्रोग्राम. अगदी बेसिक म्हणजे आपण फंक्शन लिहायचंय. बेसिक कोड रेडी का चेक करूयात. हाऊ मेनी नोट्स? लेट्स से 5. हा, एंटर डेटा 1, एंटर डेटा 2 असं आलं का? A, E, ओके, समथिंग इज रॉंग. स्कॅनएफ %c नंतर आपण काय करू तर डेटाचे म्हणजे कॅरेक्टर म्हणतो आता. ठीक आहे. And after every scanf, I'll just use a function calledfflush stdin. कारण तो थांबत नाही आता ना scanf ला. So I want to stdin म्हणजे काय होतं, बफर फ्लश होतो आणि इट विल ऍक्सेप्ट द फ्रेश इनपुट. आता एक एक इनपुट स्किप होत होतं बघा. So like this. Let's check this now. How many nodes? Let's say 5. अरे परत एंटर डेटा कॅरेक्टर 1 असतं. फक्त फर्स्ट डेटा नंतर स्किप होतोय. लेट्स सी व्हॉट एल्स कॅन बी डन. Flush stdin should work actually. किंवा अजून आपल्याला काय करता येईल, स्कॅनएफच्या ऐवजी आपल्याला वेगळं एखादं फंक्शन वापरता येईल, गेट ch किंवा असं काहीतरी. ठीक आहे, ते पण आपण ट्राय करूया, बघूयात. एसचा डेटा इक्वल टू गेटकॅर नावाचं एक मॅक्रो आहे, तो बघू आपण. लेट्स ट्राय दिस वेदर इट वर्क्स. सेम हिअर अँड हिअर. जे काय वापरायचं एका ठिकाणी आपण ते एकच स्टाईल वापरूयात. सो इट वॉन्ट. अच्छा, लेट्स सी.
How many nodes? 5. A, B. Accepting is the issue, I guess. एक get ch नावाचं फंक्शन पण असतं. Let's try that now. I'm just trying out different functions so that we can work on it. Character 1, let's say A, character 2 B, character C 3, character 4 E and F. सगळे आले. At least accepting the problem solved झाला. Now I want a new line, so I'll just write here \n so that it will say on new line. Same problem was here. आता आपल्याला काय फंक्शन लिहायचंय? Just a minute, hold on. Okay. आपलं आता accepting झालं ना, आता काय करायचं आपल्याला? Function लिहायचं vowels countingचं. So let's write here after create display wherever you want. We have to anyway traverse linked list. Return int vowels नावाचं function struct node star f. Receiving linked list first node. आपल्याला counter घ्यायला लागेल. So int let's say counter initial is equal to 0. आता तुम्हाला जस्ट एक वेगळं एक्स्ट्रा पॉइंटर वापरायचं असेल तर, नसेल वापरायचं तुम्हाला माहिती डिस्प्ले फंक्शन खाली दिसतच आहे. यू कॅन जस्ट कॉपी पेस्ट ॲज इट इज. जस्ट टू टीच यू दॅट हाऊ टू यूज डिफरंट पॉइंटर, आय कॅन राईट अ फॉर लूप फॉर टी इक्वल टू एफ. फर्स्ट नोडला गेलो एंड येईसपर्यंत, सो टी नॉट इक्वल टू नल, आणि पुढे कसं जायचं तर टी इक्वल टीचा नेक्स्ट. ओके, आता आतमध्ये काय करायचं, बेसिकली फॉर लूपच्या आतमध्ये आपल्याला इफ टाकायला लागेल की इफ तुमचा पॉइंट टीचा डेटा म्हणजे जो करंट नोड आहे त्याचा डेटा, सॉरी टीचा डेटा इज इट इक्वल टू ए आय ओ यू. आता हे सगळे वॉवेल्स आहेत ना, सो विल हॅव टू राईट एव्हरी कंडिशन हियर ए फॉर एक्झाम्पल, और प्रत्येक कंडिशन सेपरेट लिहायला लागते, असं डायरेक्ट शॉर्टकट चालत नाही. इज ई आय ओ यू. आता फक्त मी स्मॉल लेटर्स घेतोय. दोज वॉन्ट टू ऍड कॅपिटल लेटर्स कॅन राईट 5 more conditions. Fine. So if this condition is true, then that counter is plus plus. Okay. And then after for loop, you just return the counter. Done. So I accept linked list from user and then print here vowels equal to %d and then call your function vowels and त्याला काय पास करायचं, linked list first node, that is h, let's say. ठीक है, let's try this now. Compile and run. How many nodes? 5. Enter character 1. So let's say A. Then what? D, E, L. हा आय नाही, एल एंटर केलाय मी. त्यानंतर let's say I. बघा, त्यातलं ए, ई आणि आय हे 3 वॉवेल्स एंटर केले, सो वॉवेल्स काउंटर इज 3. डन. थोडं डेटा सेपरेट व्हायला अजून एक बॅकस्लॅश टाकून देतो, मेसेज जरा सेपरेट होतील. चला नेक्स्ट फंक्शन घेऊया आता.
Those who want can just take a screenshot of this function. I'll give you next homework, the next question to try now. आता आपल्याला काउंटिंग यायला लागलं, ठीक आहे. आता काय करायचंय, लेट्स राईट अ फंक्शन कॉल्ड रिप्लेस. सो रिप्लेस नावाचं फंक्शन लिहायचंय, अँड देन दोन कॅरेक्टर सांगणार मला मी, ch1 आणि ch2. रिप्लेस एव्हरी कॅरेक्टर ऑफ दिस इन द लिंक लिस्ट विथ ch2. फॉर एक्झाम्पल, समजा म्हटलं मी इथं रिप्लेस लेट्स से a विथ x, आणि असं पकडा की तुम्ही तुमच्या असं अज्युम करा की तुमच्या लिंक लिस्टमध्ये आता काउंटिंगचा प्रोग्राम संपलाय, देर आर 2 A's लेट्स से. तर काय करायचं, हे जे पहिलं कॅरेक्टर आहे तुम्हाला फाइंड करायचंय. यू टू रिप्लेस दिस कॅरेक्टर विथ दिस कॅरेक्टर इन द एंटायर लिंक लिस्ट. सो चेक करा टी किंवा तुमचा एफ जो काय आहे तो पॉइंटर, की त्याचा डेटा ए आहे का. जर ए असेल तर त्याचं काय करायचं, एक्स करायचं आहे. नेक्स्ट नोडला जा, ए आहे का, नाहीये, नेक्स्ट नोडला जा, ए आहे का, त्याचा एक्स करा. नेक्स्ट नोडला जा, ए आहे का, नाहीये, नेक्स्ट नोडला जा, ए आहे का, नाहीये, नेक्स्ट नोडला जा, नल पर्यंत ट्रॅव्हर्स करा. दॅट्स व्हॉट यू टू डू. सो रिप्लेस character 1 with character 2 every occurrence in the linked list. Yeah, replace function. आता हे जे vowels function त्यात तुम्ही ऍड करतोय, काय सांगितलं, रिप्लेस. आय डोंट हॅव टू रिटर्न एनिथिंग, राईट. रिप्लेस नावाचं फंक्शन लिहायचे, दोन कॅरेक्टर आहेत, लेट्स से ch1 ch2. चांगली नावं द्यायची असेल तर फाइंड कॅरेक्टर, रिप्लेस कॅरेक्टर अशी त्याला नाव तुम्ही देऊ शकता. ट्रॅव्हर्स करायला परत फॉर लूप लागेल. सो आय जस्ट कॉपी दिस. ओके, व्हॉट यू वॉन्ट डायरेक्टली, लेट्स आय विल यूज एफ डायरेक्टली. ओके, तुमच्याकडे ऑप्शन, मला दोन वेगळे व्हर्जन दाखवलेत मी. एक मगाशी वॉवेल्स काउंटिंगला मी वेगळं लूप वापरलं होतं, फॉर लूप वेगळा पॉइंटर घेतला होता एक्स्ट्रा. म्हणजे डिस्प्ले फंक्शनमध्ये बघा मी एफच वापरलाय, मी तोच कोड वापर लिहितोय आता इथं, की व्हाईल एफ इज नॉट इक्वल टू नल, जोपर्यंत नल येत नाही तोपर्यंत काय करायचं, इफ. बरं, आधी बेसिक कोड लिहितो, पुढे जाण्यासाठी एफ इक्वल टू एफचा नेक्स्ट, ठीक आहे. आणि चेक करा आता इथं, इफ एफचा डेटा इक्वल इक्वल ch1, देन रिप्लेस एफचा डेटा इक्वल टू ch2. डन. एवढंच करायचं, काय करायचं नाही, रिटर्न काय करायचं नाही, काही नाही. आता खालती जाऊन फक्त आपण कॉल करूयात, वॉवेलची गरज नाही आता. सो आय जस्ट कमेंट आउट दिस अँड कॉल फंक्शन. ओके, आपण युजरकडनं ठीक आहे, डायरेक्टली कॉल करून टेस्टिंगला काय डायरेक्टली ऑल्सो आय कॅन डू इट. रिप्लेस लेट्स से ए विथ एक्स, ठीक आहे, आणि परत डिस्प्ले करूयात लिंक लिस्ट ती आफ्टर रिप्लेसमेंट. आणि मध्ये फक्त प्रिंटफ स्टेटमेंट टाकूयात, म्हणजे आपल्याला कळेल की आफ्टर रिप्लेसमेंट. ए विथ एक्स, let's execute this, compile and run. While f is not equal to null, काय झालं, char ch1 ch2. आपण कुठल्या लिंक लिस्ट मध्ये सांगितलंच नाही. सो वी हॅव टू टेक दॅट बेसिक पॅरामीटर. सो लिंक लिस्ट पण सांगायला लागेल ना पॅरामीटर, तो राहायला मिसिंग होता. सो no f is there, so we have to also pass f in the function. Replace in linked list h
A with X. How many nodes? Let's say 5. Enter character A, B, C, A, D. बघा, लिंक लिस्ट काय होती आपली? A, B, C, A, D. जिकडे जिकडे A आहे त्याचा X केला. सो लाईक दिस यू कॅन ऍक्सेप्ट. तिथे मी स्पेसिफिकली A चा X केला. तुम्हाला आता हे कॅरेक्टर जे फाइंड करायचंय आणि जे रिप्लेस करायचं हे दोन्ही कॅरेक्टर आपल्याला युजरकडनं पण घेता येतील, विच इज मोर युजर फ्रेंडली किंवा विच इज मोर फ्लेक्झिबल. फंक्शन तर आपण लिहिलंच आहे. फंक्शनमध्ये काय डाऊट आहे का बघा? तुम्हाला थेरी एक्झामला अशी छोटी छोटी फंक्शन येऊ शकतील 5-5 मार्काला, की राईट अ फंक्शन डू दिस. कधी टास्क मला टास्क देतील लिंक लिस्टवरती काम करायला. ओके, आता आपण एक इंटरेस्टिंग फंक्शन लिहूयात. सगळ्यांनी रेकॉर्ड केलंय, स्क्रीनशॉट काढलायत? Now the next task is, let's say there are two linked list. बघा तुम्ही काय म्हणतोय ते. दोन लिंक लिस्ट आहेत असं धरा. लेट्स से L1 आणि ही L2. समजा ही पहिली लिंक लिस्ट आहे ABC. याच्या पुढे काही नाहीये, इट्स अ नल. आणि दुसरी लिंक लिस्ट आहे, यात आहे XY. So we have to join these two linked list. So let's write a function llcat. जसं कॉन्कॅटेन असतं ना, strcat नावाचं फंक्शन which concatenate two strings. तसं सेम llcat, and I'm going to pass two linked list to it, L1, L2. तुम्ही काय करायचंय? You have to join second linked list to the first linked list. How? Go to the end of first linked list, stop on the last node, not at the null, on the last node, and then join this next pointer to this. याचा जो काय फर्स्ट नोड आहे त्याचा ऍड्रेस आहे L1 मध्ये, सेकंड लिंक लिस्टचा फर्स्ट नोड आहे त्याचा ऍड्रेस आहे L2 मध्ये. दोन लिंक लिस्ट आपल्याला क्रिएट करायला लागतील. करा ट्राय. I'll explain the logic for this. So let's say there are two linked lists, L1, L2. आता L1 काय आहे? तर पॉइंटर आहे. जसं आपण H पॉइंटर घ्यायचो तसं L1, L2 हे दोन पॉइंटर्स आहेत. जनरली आपल्याला एक्सटर्नल पॉइंटर का लागतात? टू रेफर टू दॅट लिंक लिस्ट. तर एखादी लिंक लिस्ट पास करायची म्हणजे त्याच्या लिंक लिस्टचा फर्स्ट नोडचा ऍड्रेस पास करायचा, बरोबर? मग L1 हा पॉइंटर आहे जो फर्स्ट लिंक लिस्टच्या फर्स्ट नोडला पॉइंट करतो. L2 ही हा पॉइंटर आहे जो सेकंड लिंक लिस्टच्या फर्स्ट नोडला पॉइंट करतो. आता काय करायचं? एक टेम्पररी पॉइंटर घ्यायचा, फॉर एक्झाम्पल लेट्स से T. हा T जो पॉइंटर आहे हा फर्स्ट लिंक लिस्ट ट्रॅव्हर्स करायची आणि त्याच्या एंडला न्यायचा, लास्ट नोडला जाऊन थांबायचा. यू नो हाऊ टू ट्रॅव्हर्स, नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आणि लास्ट नोडला थांबायचं. एकदा फर्स्ट लिंक लिस्टचा लास्ट नोड आला आणि थांबलात की त्याचा जो काही नेक्स्ट पॉइंटर जो आता नल आहे तो जॉईन करायचा सेकंड लिंक लिस्टला. जॉईन करायचा म्हणजे काय करायचं? तर सेकंड लिंक लिस्टचा जो फर्स्ट नोड आहे त्याचा ऍड्रेस जो L2 मध्ये आहे तो ऍड्रेस कॉपी करायचा इथं, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याचा नेक्स्ट पॉइंटरला पॉइंट करेल ना. डन. आणि मग फर्स्ट लिंक लिस्ट मध्ये रिटर्न कराल, इट इज गोइंग टू बी ABC, त्याचा नेक्स्ट X आणि Y. डन. हो की नाही? लक्षात येतंय का? तर याचा कोड कसा लिहिता आपल्याला आपण ट्राय करू. चला, आधी आपण पहिले दोन लिंक लिस्ट तयार करूयात. हा कोड सगळा मी आता एक कमेंट करून ठेवतो. ज्यांना मल्टिपल लाईन्स कमेंट हव्या असतील तर /*/ वापरतात. ठीक आहे. आता मी काय म्हणतो, दोन पॉइंटर घेतो, स्ट्रक्ट नोड *h च्या ऐवजी, किंवा अजून एक वेगळा प्रोग्राम घ्यायला सुद्धा हरकत नाही खरं तर. मगाचा आपण एक नंबरवाला प्रोग्राम आता उचलतो.
LL क्रिएट वाला, त्याला सेव्ह ॲज करतो. त्याचं नाव आपण काय ठेवूयात, LL कॅट म्हणजे कॉन्कॅटिनेट. ठीक आहे. आता नंबर इंटिजरचा डेटा आहे, इंटिजर आहे, दॅट डझंट मेक एनी डिफरन्स टू अस, त्यांनी काय फरक पडणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला काय दाखवतं, पहिल्यांदा की दोन लिंक लिस्ट कशा क्रिएट करायच्या. सो लेट्स से स्टार L1 आणि स्टार L2, हे दोन पॉइंटर घेतले मी. हाऊ मेनी नोड्स इन फर्स्ट लिंक लिस्ट, लिंक लिस्ट 1 n घेतले. त्यानंतर तेवढे नोडची लिंक लिस्ट तयार केली, त्याला आपण म्हटलं L1. हे झालं. त्यानंतर मी परत कॉपी केला कोड. हाऊ मेनी नोड्स इन लिंक लिस्ट 2, ते आपण ऍक्सेप्ट केलं n मध्येच, डझंट मॅटर. परत सेकंड लिंक लिस्ट क्रिएट केली, त्याला आपण L2 म्हणलं. आता आपल्याकडे दोन लिंक लिस्ट आहेत. ठीक आहे. लिंक लिस्ट डेटा हवा असेल आपल्याला डिस्प्ले करायचा असेल तर लिंक लिस्ट 1 डेटा असं म्हणतो याला मी, आणि डिस्प्ले करताना L1 डिस्प्ले करतो. सेम परत मी आता एकदा लिंक लिस्ट 2 डेटा आणि सेकंड लिंक लिस्ट डिस्प्ले करतो L2. आधी फक्त आपण चेक करूयात की आपले दोन लिंक लिस्ट तयार झाल्यात का, डिस्प्ले होतात का. ऑलराईट. आता नंबर्स आहेत. सो हाऊ मेनी नोड्स इन फर्स्ट लिंक लिस्ट, लेट्स से 3 नोड्स, 10, 20 आणि 30. हाऊ मेनी नोड्स इन सेकंड लिंक लिस्ट, लेट्स से 2 नोड्स, 15 and 25. बघा, लिंक लिस्ट 1 मध्ये 10, 20, 30, सेकंड लिंक लिस्ट मध्ये 15, 25. दोन लिंक लिस्ट तयार झाल्यात. आपल्याला आता हे कॉन्कॅटिनेट करायचंय. सो लेट्स राईट अ फंक्शन LL कॅट नावाचं फंक्शन लिहूयात. त्याला आपण दोन पॉइंटर पास करू, लिंक लिस्ट पास करू, L1, L2. ठीक आहे. तुम्हाला हवं असलं तर आपल्याला L3 म्हणून आपल्याला थर्ड लिंक लिस्ट पण रिटर्न करून घेता येईल. आता आपण काय करू, इथं जॉईन्स L2 टू L1. ठीक आहे. आता हे जे आणि त्यानंतर आपल्याला आता कॉन्कॅट केल्यानंतर न्यू लिंक लिस्ट डिस्प्ले करायची आहे. सो आय विल डिस्प्ले अगेन L1. लिंक लिस्ट 1 आफ्टर कॉन्कॅटिनेशन. डन. आणि L1 डिस्प्ले केली. आता LL कॅट फंक्शन आपण लिहूयात. void दोन पॉइंटर्स घेतो, स्ट्रक्ट नोड स्टार L1 चे L1 नाव हे तरी चालतील तुम्हाला पटकन कळण्यासाठी. स्ट्रक्ट नोड स्टार L2. ट्रॅव्हर्स करायला पॉइंटर लागेल. सो स्ट्रक्ट नोड स्टार, लेट्स से T. सो फॉर पहिले त्याचं काय करायचं आपल्याला, फर्स्ट लिंक लिस्ट ट्रॅव्हर्स कशी एंड पर्यंत. सो हाऊ विल यू डू दॅट, T इक्वल टू L1 म्हणजे फर्स्ट लिंक लिस्टच्या स्टार्टला गेलो. आता लास्ट नोडला कसं थांबायचं, जर आपण म्हटलं T नॉट इक्वल टू नल, थोडंसं जरा हा पॉइंट एक लक्षात घ्या की इफ यू वॉन्ट टू स्टॉप ऑन लास्ट नोड, व्हॉट शुड बी कंडिशन. जर आपण कंडिशन अशी दिली की T नॉट इक्वल टू नल, तर तो नलला थांबेल, म्हणजे इथे थांबेल. आणि एकदा नलला गेलात त्यातून काही बाहेर पडायचा मार्ग नाहीये. नल इज अब्सेन्स ऑफ ऍड्रेस. नलचा लावता येत नाही. नलचा लावला की तुम्हाला लिनक्स मध्ये प्रॅक्टिकलला सेगमेंटेशन फॉल्ट येईल. कधी कधी विंडोज मध्ये नल पॉइंटर असाइनमेंट येते. सो मेक शुअर नलचा काही लावू नका. तर आपल्याला लास्ट नोड थांबायचंय. लास्ट नोडची प्रॉपर्टी काय असते की लास्ट नोडचा नेक्स्ट नल असतो, बरोबर की नाही. त्यामुळे आपल्याला लास्ट नोड थांबायचा असेल तर कंडिशन काय लिहायची, टी चा नेक्स्ट नॉट इक्वल टू नल. अशा ठिकाणी आपल्याला थांबायचंय ज्याचा नेक्स्ट नल आहे, लास्ट नोडचा नेक्स्ट नल आहे. सो कंडिशन फॉल्स होईल, तो थांबेल. तर कंडिशन समजून घ्या. ऑलराईट. सो टी चा नेक्स्ट नॉट इक्वल टू नल.
ओके, सेमीकोलन टी इक्वल टू टीचा नेक्स्ट. ठीक आहे, लूपमध्ये काही करायचं नाही, डुईंग नथिंग, जस्ट सेमीकोलन. हे आपण काय करतोय, फर्स्ट लिंक लिस्टच्या स्टार्टला गेलो, लास्ट नोड पर्यंत ट्रॅव्हर्स करत पुढे पुढे जात गेलो. दॅट्स इट, एवढंच आपण केलं. तर जॉईन कसं करायचं आहे, तर टी लास्ट नोडला आहे, तर टीचा नेक्स्ट इक्वल टू L2. बघा बरं, कळतं का तुम्हाला डायग्राम मध्ये. हा जो टी लास्ट नोडला आता आहे, त्याचा नेक्स्ट पॉइंटर नल आहे. तो नेक्स्ट मध्ये आपण काय स्टोअर केलं, L2 म्हणजे सेकंड लिंक लिस्टचा फर्स्ट. म्हणजे मग यातला नल ओव्हरराईट होईल आणि तो पॉइंट करेल या नोड लिंक लिस्टला. इट्स इझी, इट्स नॉट दॅट डिफिकल्ट. ठीक आहे, सो टीचा नेक्स्ट इक्वल टू L2, हे झालं जॉईनिंग. इथं आपण जॉईन केला, डन. आता पॉइंट काय की व्हॉट इफ फर्स्ट लिंक लिस्ट इज एम्प्टी. जर फर्स्ट लिंक लिस्ट एम्प्टी असेल तर L1 नल असेल, आणि जर L1 नल असेल तिथं काय होईल, टी इक्वल टू L1 म्हणजे टी नल झाला. आणि आपण इथं काय म्हणतोय, टीचा नेक्स्ट. जर टी नल असेल तर नलचा नेक्स्ट कसं काय म्हणता येईल, देल बी इश्यू हिअर, इथे प्रॉब्लेम होईल. म्हणून आधी मी काय करतो, चेक इथं, इफ L1 इक्वल नल म्हणजे पहिली लिंक लिस्ट एम्प्टी असेल तर L1 इक्वल टू L2. म्हणजे L1 नल आहे, एम्प्टी आहे, मग आपल्याला डायरेक्टली L1 ला पण पॉईंट केला L2 ला. सो इट विल बी शोईंग अ सेकंड लिंक लिस्ट डायरेक्टली. आणि व्हॉट इफ द सेकंड लिंक लिस्ट इज एम्प्टी, देन नो प्रॉब्लेम ना. कारण काय होईल, हा आपण ट्रॅव्हर्स करत फर्स्ट लिंक लिस्टच्या लास्ट नोडला जाऊ, आणि आपण काय म्हणू, टीचा नेक्स्ट इक्वल टू L2. जर L2 लिंक सेकंड लिंक लिस्ट नल असेल तर तो पण नलच होईल. सो इट वोंट मेक एनी डिफरन्स. समजतंय? ज्यांना कळत नाही त्यांनी बोर्डकडे बघा, आय एक्सप्लेन अगेन. सपोज असं ॲज्युम करा की L1 एम्प्टी लिंक लिस्ट आहे आणि L2 पॉइंट्स टू टू नोड्स लेट्स से X आणि Y. मग ह्यांचं जॉईनिंग कसं होईल, तर जर फर्स्ट लिंक लिस्ट एम्प्टी असेल तर नल असेल. एम्प्टी म्हणजे नल असतो, हेड पॉइंट विल पॉइंट टू नल, नल म्हणजे अब्सेन्स ऑफ ऍड्रेस. तर L1 इक्वल टू L2 म्हणलं आपण, सो इट इज गोइंग टू हॅव सेम लिंक लिस्ट. आता माझा पॉईंट काय होता की जर सेकंड लिंक लिस्ट, समजा ही L1 लिंक लिस्ट ही आहे, आता ॲज्युम करा की L1 लिंक लिस्ट ही आहे आणि L2 नल आहे, तर काय होईल, आपण टी पॉइंटर घेतला, फर्स्ट नोडला गेलो, ट्रॅव्हर्स करत 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 लास्ट नोडला जाऊन थांबलो, याचा नेक्स्ट नल आहे आता. आणि काय म्हणतो आपण, टीचा नेक्स्ट इक्वल टू L2. मग L2 काय आहे, नल. सो एनिवेज त्याच्या लिंक लिस्ट एम्प्टीच आहे, सो लास्ट नोडचा नेक्स्ट नल झाला परत. सो इट्स एनिवे लिंक लिस्ट X5 ओनली. सो इट डझंट मेक एनी डिफरन्स. फक्त फर्स्ट लिंक लिस्ट एम्प्टी आहे का नाही आपल्याला काळजी घ्यायची होती, कारण की त्यानंतर जर काळजी नाही घेतली तर इथं नलचा नेक्स्ट झाला असता आणि नलचा नेक्स्ट विल बी अ प्रॉब्लेम. ठीक आहे, डन. सो लेट्स चेक दिस कोड नाउ. काय झालं, सेमीकोलन नको इथं, हा चुकला माझ्याकडनं. How many nodes in first linked list? Let's say 3. 10, 20, 30. How many nodes in second linked list? Let's say 2. 40, 50. बघा, linked list 1, 10, 20, 30. Linked list 2, 40, 50. Linked list 1 after concatenation is 10, 20, 30, 40, 50. झाले concatenation joining. समजा आता मी हेच रन केला आणि समजा म्हणलं how many nodes in first linked list? Let's say 3, 10, 20 आणि 30. How many nodes in second linked list? 0. थोडक्यात सेकंड लिंक लिस्ट एम्प्टी आहे. सो एंटर डेटा, अरे 0 म्हटलं ना आपण. हा, आता आपल्या क्रिएट फंक्शन मध्ये काय झालं माहितीये का, गंमत. आय शो यू व्हॉट हॅपन नाउ हिअर. देयर इज अ फ्लॉ इन आवर कोड. हाऊ मेनी नोटीस द प्रॉब्लेम. क्रिएट फंक्शन बघा, आपण क्रिएट फंक्शन मध्ये डायरेक्टली एक नोड तयार करतो ना इथं. सो व्हॉट इफ एन इज 0, ओके नाही, तर आपण इथे याला आता एक हे टाकून देऊ
if n is लेस देन इक्वल टू 0 म्हणजे 0 असेल किंवा काही निगेटिव्ह नंबर एंटर केला तर रिटर्न काही लिंक लिस्ट क्रिएट करू नका, नल रिटर्न करा. दॅट्स अ एम्प्टी लिंक लिस्ट. एम्प्टी लिंक लिस्ट. ठीक आहे. सो दॅट वोंट हॅपन नाउ. आता चेक करा. So how many nodes in first linked list? Let's say 3, 10, 20, 30. How many nodes in second linked list? 0. बघा, first linked list 10, 20, 30. Second linked list nothing. So after concatenation your data is still same 10, 20, 30. हे जर उलट केलं मी, जर म्हणलं मी how many nodes in first linked list? 0. म्हणजे empty linked list तयार झाली. How many nodes in second linked list? Let's say 4. And enter data 1, 2, 3 आणि 4. See, linked list 1 data is empty. Linked list 2 data is 1, 2, 3, 4. Linked list 1 after concatenation काय झालं? कळलं. इथं काय झालं, आपण आता हे जे पॉइंटर आहेत इथून आपण रिटर्न करायला पाहिजे होतं. रिटर्न L1 आणि इथे रिटर्न डेटा टाइप आपण इथे आता स्ट्रक्ट नोड स्टार करूयात. हे मी काय करतोय की आपण जी लिंक लिस्ट कॉन्क्रिएट केली ती रिटर्न नाही केली. हे दोन पॉइंटर जे होते L1 L2 हे टेम्पररी पॉइंटर होते. हे इकडचे L1 L2 शी मॅच नाहीत, हे वेगळे आणि हे वेगळे आहेत ना. फक्त आपण नाव असं घेतलं, कन्फ्युजन झालं. अँड आय राईट हिअर L1 इक्वल टू, आता काही होणार नाही प्रॉब्लेम. तर लेट्स चेक. How many nodes in first linked list? 0. Second linked list, let's say 2 nodes, 10, 20. क्या हो गया? Break. Control C. L1 equal to LL cat L1 comma L2. Struct node star L1 star L2. तुम्हाला हवा असल्यास यांची नावं जर कन्फ्युजन वाटत असेल ना, आय कॅन मेक देम F1 F2 ऑल्सो. F1 F2 म्हणजे F1 will point to first node of first linked list. F2 will point to first node of second linked list. I'll write here F2 to F1 then. जर F1 नल असेल म्हणजे फर्स्ट लिंक लिस्ट जर एम्प्टी असेल तर F1 equal to F2. If first linked list is empty तर काय करायचं? रिटर्न सेकंड लिंक लिस्ट. आता इथे आपल्याला तसं डायरेक्टली असं पण करता येईल. रिटर्न L2. इथं F1 F2 F2 कशी पण गरज नाहीये. इफ F1 इक्वल F2 हे पॉइंटिंग करायच्या ऐवजी वी कॅन डायरेक्टली से फ्रॉम हिअर रिटर्न F2. म्हणजे काय, जर फर्स्ट लिंक लिस्ट, नीट बघा, परत एक्सप्लेन करतोय. जर फर्स्ट लिंक लिस्ट नल आहे म्हणजे एम्प्टी आहे तर सेकंड लिंक लिस्ट रिटर्न करा आहे तशीच. जर फर्स्ट लिंक लिस्ट एम्प्टी नसेल तर लेट्स ट्रॅव्हर्स इट. फर्स्ट नोडच्या फर्स्ट लिंक लिस्टला गेलो आपण, फर्स्ट नोडला नल येईपर्यंत पुढे जात गेलो. त्यानंतर इथं जॉईन करायला आपण इथे F12 जोडला आणि रिटर्न करताना इथे F1 आपण रिटर्न लिंक लिस्ट करूयात. Let's check again. How many nodes in first linked list are normal? चेक करून बघू आधी. 10, 20, 30. Second linked list 2 nodes, 40, 50. आलं का? ओके, नॉर्मल तर आपलं होतंय 10, 20, 30, 40, 50. कॉन्कॅटेशन केल्यानंतर 10, 20, 30, 40, 50. ओके, परत दुसरा रन करून बघूयात. How many nodes in first linked list? Let's say 3, 1, 2 आणि 3. Second linked list let's say 0. ओके, कॉन्कॅटेशन झालं व्यवस्थित 1, 2, 3. अजून एक केस काय होती आपली, फर्स्ट लिंक लिस्ट समजा म्हटलं 0. हाऊ मेनी नोड्स इन सेकंड लिंक लिस्ट? लेट्स से आपण म्हणूया समजा 2, 10 आणि 50. आले जातं, परफेक्ट झालं बघा. आता लिंक लिस्ट 1 नथिंग, लिंक लिस्ट 2 10, 50. आफ्टर कॉन्कॅटेनेशन लिंक लिस्ट 1 इज ऑल्सो 10, 50. झालं परफेक्ट. ऑल राईट, सो दोज हू वॉन्ट कॉपी दिस कोड, यातलं काय कळलं असेल तर विचारा, आय कॅन एक्सप्लेन अगेन, अदरवाइज वी कॅन स्टॉप हिअर.
F1 म्हणजे फर्स्ट लिंक लिस्टचा फर्स्ट नोड, F2 म्हणजे सेकंड लिंक लिस्टचा फर्स्ट नोड. T हा टेम्पररी पॉइंटर आपण घेतलाय ट्रॅव्हर्स करण्यासाठी. इथं लिहून ठेवतो वाटल्यास कमेंट तुमच्यासाठी. गो टू लास्ट नोड ऑफ फर्स्ट लिंक लिस्ट, LL1. L1 म्हणतो. फॉलोड. चलो, दॅट्स इट हिअर. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू. तुला होमवर्क देतो आता एक मस्त. होमवर्कला काय करा, राईट अ फंक्शन LLCMP टू कम्पेअर टू लिंक लिस्ट. काय करायचं, LLCAT सारखं LLCMP नावाचं फंक्शन लिहा टू कम्पेअर टू लिंक लिस्ट. If two linked lists are same, simple function लिहा. So if two linked lists are same, return 1. If they are not same, return 0. Boolean function लिहायचंय. दोन लिंक लिस्ट सेम आहेत का नाहीत, असेल तर 1 रिटर्न करायचं, नाही तर 0. All right, try. As homework, we'll continue tomorrow. Thank you. Good night.